फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली। चला तर आज मी तुम्हाला छान असे गोड भजे बनवून दाखवणार आहे। तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते सांगते। तर इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे। तर मी गव्हाच्या पिठापासून छान असे गोड भजे बनवणार आहे, मुलांची फरमाईश आहे म्हणून। चला तर आता सुरुवात करूया रेसिपीला। चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि शेअर पण करा आणि कमेंट पण करा। चला आता सुरुवात करूया। तर आता इथे मी पीठ घेतलेलं आहे पातेल्यामध्ये। आता इथे घेतलेला आहे गूळ। तर आता आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। तर गुळामध्ये मी पाणी घालून घेतलं आहे। याला एक 10 मिनिटं छान याला फुलू देणार, म्हणजे गूळ पूर्ण वितळून जाईल। तर हे बघा, गूळ पण आपला छान वितळला आहे। तर आता याला चाळून घ्यायचं आहे। तर गूळ मी छान पाणी चाळून घेतलं आहे। तर याच्यामध्ये 1-2 विलायचीचं पावडर आणि अर्धा चम्मच बडीशेप घातलेली आहे। आता घालूया थोडंसं मीठ चवीपुरतं, म्हणजे टेस्टला छान लागेल। इथे तुम्ही सुंठ पावडर जरी यूज करायची असेल तर करू शकता, पण मी नाही घातलेली। आता थोडं थोडं करून आपण हे पीठ भिजवून घेऊया। तर आता आपल्याला इथे घालायचा आहे चिमूटभर खाण्याचा सोडा। आणि परत पाणी घालून छानपैकी मळून घ्यायचं आहे। पीठ छानपैकी आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। आणि मस्त असं आपलं पीठ झालेलं आहे रेडी। चला तर आता आपण हे गोड भजे काढूया तेलामधून। तर इथे मी ठेवलेली आहे गॅसवरती कढई। आता घालूया तेल। तर इथे तेल छान गरम झालेलं आहे। तर आता आपण सोडूया भजे। तर मस्त असे आपले भजे फुगत आहेत छान।
तर आपल्याला छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे, म्हणजे छान असा गोल्डन कलर. तर बघा, एक 5 मिनिटं लागले आहेत फ्राय होण्यासाठी मस्त. तर छान असा गोल्डन कलर आलेला आहे. तर आता हे काढून घेऊया. दुसरी घालून घेते एक वेळेसची. आता धुतलीस? तो हातपाय धुतलीस तू? म्हणजे धुतलीच नाही. तर हे पण झालेले आहेत फ्राय, हे पण काढून घेते. तर आपले गोड भजे बनवून झालेले आहेत रेडी. तर कशी वाटली रेसिपी तुम्हाला तेही कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया अशाच एक नवनवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.